मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो, भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले, त्या होताना होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा, खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 0840 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा. गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत ही पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक याची स्थापना कधी झाली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झाली? तर 1 मार्च 1983 ला आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना झाली पहा. मित्रांनो, की ज्यांच्या नावाने रॅमन मॅगसेसे पुरस्कार दिला जातो, ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर मित्रांनो, ते कोणत्या देशाचे होते? तर फिलिपाईन्स या देशाचे ते अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं आहे पहा. रॅमन मॅगसेसे हा मित्रांनो आशिया खंडाचा प्रति नोबेल मानला जातो. रॅमन मॅगसेसे फाउंडेशनतर्फे आशिया खंडामधील व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो पहा. रॅमन मॅगसेसे फिलिपाईनचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? आचार्य विनोबा भावे हे होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अक्षय ऊर्जा दिवस 20 ऑगस्टला असतो तर 22 मार्चला कोणता दिवस असतो? मित्रांनो, 22 मार्चला असतो ऑप्शन क्रमांक 1 जागतिक जल दिवस. लक्षात ठेवा, अक्षय ऊर्जा दिन 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तसेच 22 मार्चला जागतिक जल दिवस हा साजरा केला जातो. हा परस्पर समसंबंध आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 3G स्पेक्ट्रममध्ये G हे अक्षर काय निर्देशित करतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जनरेशन. मित्रांनो, हे काय करतं तर जनरेशन. तर हे थर्ड जनरेशन असं होतं. भारतामध्ये सध्या 4G आणि 5G सेवा कार्यरत आहे पहा. 2G 3G 4G आणि आता 5G पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोणतंही अर्थविधेयक टिंबटिंब यांच्या सहीशिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. कोणाच्या सहीशिवाय मित्रांनो? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीच्या सहीशिवाय. ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीच्या सहीशिवाय या ठिकाणी प्रदर्शित करता येत नाही पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली? तर गरिबी हटाओ ही जी काही मित्रांनो घोषणा आहे, ही कोणत्या पंचवार्षिक? तर 5व्या पंचवार्षिकमध्ये करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 2 5व्या. लक्षात ठेवायचं आहे पहा. 5वी पंचवार्षिक योजनेचा काळ किती होता? तर 1974 ते 1978 होता. गरिबी हटाओ ही घोषणा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. 5वी पंचवार्षिक योजना एल रुद्र आणि दुर्गाप्रसाद धर यांच्या प्रतिमानावर काय होती? आधारलेली होती पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, की गुलाबी क्रांती मित्रांनो खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती. तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 कोळंबी उत्पादन याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? कोळंबी उत्पादन. मित्रांनो, कोळंबी तसेच कांदा उत्पादनाशी गुलाबी क्रांती संबंधित आहे. इतर पर्याय जर पाहिले तर दूध उत्पादनासाठी पांढरी क्रांती, टोमॅटो आणि मांस उत्पादनासाठी लाल क्रांती, अंड्याच्या उत्पादनासाठी मित्रांनो चंदरी किंवा रजत क्रांती ही वापरली जाते. पुढचा प्रश्न मित्रांनो आहे पहा, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये? तर खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जावा. जावा ही मित्रांनो काय ऑपरेटिंग सिस्टीम नाही पहा. समजलं? ऑपरेटिंग सिस्टीम नसून ती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पहा. कम्प्युटर भाषा आहे. अँड्रॉइड, लिनक्स आणि विंडोज या काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम आहेत पहा. आपले मोबाईल सुद्धा काय आहेत पहा? अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे अँड्रॉइड.
पुढचा आदिवासी विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली, तर याला भरपूर उच्च शिक्षित लोकं एम-पी-एस-सी करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादासुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगारसुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एम-सी-क्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पी-डी-एफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. प्रश्न आहे मित्रांनो, की असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनापासून सुरू झालं? तर मित्रांनो हे कोणतं झालं होतं? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. समजलं मित्रांनो, की असहकार आंदोलनाचा मुख्य ठराव 1920च्या नागपूर येथील राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला. या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? चित्तरंजन दास होते आणि स्वागत समितीचे अध्यक्ष ते वीर राघवाचारी होते. पहा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की अकोल्यामधील काय प्रश्न आहे? अकोल्यातील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं? तर अकोल्यामधलं दहीहंडा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी केलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी. समजलं? सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान अकोला जिल्ह्यामधील दहीहंडा गावातील खाऱ्या पाण्याच्या विहिरीतील पाण्याचं मीठ तयार करून कायदेभंग करण्यात आला आणि बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी मिठाच्या सत्याग्रहाचं काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामधील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणतं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग आणि वस्त्र उद्योग केंद्र कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामधलं प्रमुख वस्त्र उद्योग केंद्र आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कापड उत्पादनामुळे या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामधील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा. लक्षात ठेवा, मराठवाडा याचं बरोबर उत्तर आहे पहा. मराठवाडा हा जो काही विभाग आहे, पूर्व हैदराबादच्या निजामाबादच्या संस्थानामध्ये समाविष्ट होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान मुक्त होऊन मराठवाडा आणि भारतामध्ये आणि नंतर स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये जोडला गेला. म्हणूनच 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो पहा. पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नाशिक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, नाशिक याचं बरोबर उत्तर आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तापी नदी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधली प्रमुख पश्चिम वाहिनी नदी पहा. ती मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते. नाशिक जिल्ह्यातून ती वाहत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पामबम बेट ही कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि श्रीलंका याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला भारत आणि श्रीलंका. तर मित्रांनो पामबम बेटालाच या ठिकाणी
रामेश्वर बेट असं म्हटलं जातं. हे बेट मित्रांनो भारताच्या तामिळनाडू राज्यामध्ये असून ते भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मन्नारच्या आखातामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सर्वात जास्त पावसाचे ठिकाण असणारं मावसिनराम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत पाहिजे हे कोणत्या राज्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालयमध्ये हे आपल्याला पाहावयास मिळतं. सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणारं मावसिनराम हे मेघालय राज्यामध्ये खासी टेकड्याच्या कुशीत वसलेलं आहे आणि शिलाँग ही मेघालयची काय आहे राजधानी पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोणत्या प्रक्रियेने वनस्पतीच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार होतो? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर कार्बनीकरण मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 कार्बनीकरण याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर बघा लाखो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पतीवर उच्च दाब आणि उष्णता कार्य करते. या मंदना रासायनिक प्रक्रियेला कार्बनीकरण म्हणतात पहा आणि त्यामधूनच काय होते दगडी कोळशाची निर्मिती होती पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की देशामधील सर्वात मोठं सार्वजनिक सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर कोणत्या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 धारावी आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई या ठिकाणामधील धारावी ही देशातील सर्वात मोठं सुसज्ज सार्वजनिक सुविधा केंद्र उभारण्यात आलेलं आहे मित्रांनो. या केंद्राची जी काही उभारणी हिंदुस्तान युनिलिव्हर आणि BMCच्या माध्यमातून करण्यात आले असून यामध्ये किती पहा 111 शौचालय आणि स्नानगृह आहेत पहा आणि कपडे धुण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था सुद्धा करण्यात आली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की इंटरपोल ही खालीलपैकी काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो इंटरपोल काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे पहा. काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. इंटरपोलचा लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1923 मध्ये झाली असून याचं मुख्यालय लिओन फ्रान्स या ठिकाणी पहा. आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी रोखण्यासाठी जगातील विविध देशांचं पोलीस दल एकत्र येऊन त्याद्वारे काम करतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्राचे मंत्रिमंडळ टिंबटिंब हे संयुक्तरित्या जबाबदार असतं. तर लक्षात घ्या मित्रांनो लोकसभेमध्ये ऑप्शन क्रमांक 4 लोकसभेमध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार केंद्रीय मंत्रिमंडळ हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला म्हणजे थेट जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं पहा. चला 20 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की जिल्हा परिषदेच्या समित्यापैकी टिंबटिंब समिती सर्वात महत्त्वाची असते. तर कोणती समिती असते महत्त्वाची? तर ऑप्शन क्रमांक 2 स्थायी समिती याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्व समित्यांमध्ये अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वाची असते. इतर विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचा पदसिद्ध सभापती असतो. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा पदसिद्ध सचिव असतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की घटक राज्याच्या आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीमध्ये येतो? तर हा मित्रांनो राज्यपालाच्या अखत्यारीमध्ये येतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर राज्यघटनेच्या तरतुदीनुसार घटक राज्याचा आकस्मिक निधी हा पूर्णपणे राज्याच्या राज्यपालाच्या अखत्यारीत नियंत्रणामध्ये असतो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये विधिमंडळाच्या मंजुरीपूर्वी यातून खर्च करण्याचे अधिकार राज्यपालाला असतात पहा. कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं? तर ठाणे मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो ठाणेमध्ये सर्वात जास्त धरणे आहेत पहा. भातसा, तानसा, मोडक सागर आहेत. या धरणामधून मुंबई, ठाणे आणि लगतच्या महानगरांना पाणी पुरवठा केला जातो म्हणून ठाणे जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की आंबा घाट हा कुठून कोठे जातो? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो कोल्हापूर ते रत्नागिरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कोल्हापूर ते रत्नागिरी या 2 शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग आंबा घाटातूनच जातो. हा घाट मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगेमधील अत्यंत सुंदर आणि वाहतुकीचा घाट मानला जातो पहा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो, की 0 माईल स्टोन कोणत्या शहरामध्ये आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो 0 माईल स्टोन नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? नागपूर जिल्ह्यामध्ये. नागपूर हे महाराष्ट्राचं पहा भौगोलिकदृष्ट्या अखंड भारताचं पहा मध्यवर्ती केंद्र मानलं जातं. ब्रिटिश काळामध्ये भारतातील सर्व ठिकाणांची अंतरे मोजण्यासाठी नागपूर येथे 0 मैलाचा दगड स्थापन करण्यात आला होता पहा. पुढचा प्रश्न आहे, की पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? मित्रांनो ओडिसा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर भारताच्या एकूण 8 राज्यामधून जातं पहा. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम.
आणि मित्रांनो ओडिसा राज्यामधून जात नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की समिती हे कोणत्या प्रकारचं नाव आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे काय सामान्य नाव आहे पहा. सामान्य नाव आहे मित्रांनो. एकाच जातीच्या किंवा समूहाच्या घटकांना समान गुणधर्मामुळे जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात? सामान्य नाव म्हणतात. समिती मित्रांनो एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समूह दर्शवत असल्याने हे सामान्य नाम म्हणजे समुदायवाचक नाव आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, की खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहा. तर प्रत्येकाने आपल्याला राष्ट्रभक्त मानलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 हे काय मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य आहे पहा. जेव्हा आपण किंवा स्वतः सर्वनामांचा वापर वाक्यामध्ये स्वतः या अर्थासाठी किंवा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी केला जातो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असतं पहा. समजलं? आम्ही पाची भावंड मुंबईत राहतो या वाक्यामध्ये विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. यामध्ये कोणतं विशेषण आलेलं आहे मित्रांनो? तर साकल्यवाचक हे पहा, लक्षात ठेवायचं आहे पहा. साकल्यवाचक याचा अर्थ होतो सर्वच्या सर्व असा. पाची म्हणजे पाचपैकी पाचही जण म्हणून हे साकल्यवाचक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वाक्यामध्ये एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्य घटक प्रेरित असेल तर अशा क्रियापदाला काय म्हणतात? ते अशा क्रियापदाला मित्रांनो काय म्हणतात? प्रयोजक क्रियापद असं म्हणतात पहा. तर पहा मित्रांनो, की जेव्हा कर्ता क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेरणेने किंवा बाह्य घटकाच्या प्रभावाने करत आहे असा बोध होतो तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वारंवार हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण हवे आहे? वारंवार हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण हवे आहे? तर मित्रांनो हे आवृत्तीदर्शक आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे आवृत्तीदर्शक आहे पहा. एखादी क्रिया किती वेळा घडते आणि तिची पुनरावृत्ती कशी होते हे दाखवणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण म्हणतात पहा. वारंवार पुन्हा पुन्हा सालोसाल मित्रांनो हे काय आवृत्तीदर्शक आहेत पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अनिकेत त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केलेले वरील वाक्यामध्ये वाक्प्रचारासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे पहा. तेच योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भगीरथ प्रयत्न. तर भगीरथ प्रयत्न म्हणजे अत्यंत कठोर परिश्रम, चिकाटी आणि अथक कष्ट करणे. तर द्रविडी प्राणायाम म्हणजे साधी गोष्ट गुंतागुंतीच्या किंवा अवघड मार्गाने करणे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, पुढील पर्यायामधून सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो सत्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? मिथ्या. लक्षात ठेवा मिथ्या असं खोटे, अत्यंत खोटे असं होतं पहा. समानार्थी शब्दाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. तर या ठिकाणी कोणती चुकीची जोडी आहे? तर सोने कानन या ठिकाणी चुकीची. बाकी वानर, कपी, सिंह, केसरी, राजा, नृप हे बरोबर आहेत पहा. सोने कानन ही चुकीची पहा. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द पहा सुवर्ण, कांचन, कनक हे पहा ही आहेत पहा. आणि कानन या शब्दाचा अर्थ होतो वन किंवा जंगल, अरण्य असा होतो. त्यामुळे ही जोडी चुकीची पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द हा अरबी भाषेतून मराठीत आलेला नाही? तर अरबी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता नाही आहे? तर अनारसा नाही मित्रांनो. लक्षात ठेवा अनारसा. हा मित्रांनो तेलुगू शब्द आहे. ताळा, किडूक मिडूक, शिकेकाई हे सुद्धा काय आहेत पहा तेलुगू शब्द आहेत पहा. समजलं? किडूक मिडून, शिकेकाई तेलुगू शब्द आहेत. अर्ज, इनाम, खर्च हे अरबी शब्द आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. यामध्ये कोणता शुद्ध शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हा शुद्ध शब्द आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तिला मी ताई म्हणते, तिला मी ताई म्हणतो या वाक्यामध्ये उद्देश ओळखायचा आहे. उद्देश सांगा मित्रांनो. तर पहा मी या ठिकाणी काय उद्देश आहे पहा. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश म्हणतात पहा. बघा उद्देश म्हणजे करता. या वाक्यामध्ये म्हणणारा कोण आहे? तर मी, म्हणून या ठिकाणी उद्देश करता आहे पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3 याचं बरोबर उत्तर आहे मी. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सुरेश एका वाघासारखा चालत होता. अलंकार ओळखायचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी वाघासारखी उपमा दिली म्हणून हे उपमा अलंकार आहे पहा. बघा मित्रांनो, दोन वस्तूमधील किंवा घटकामधील साम्य चमत्कार कृती दाखवण्यासाठी जेव्हा सम, समान, सारखा, गत, सदृश यासारखे साम्यवाचक शब्द वापरले जातात तेव्हा त्या ठिकाणी उपमा अलंकार तयार होतो पहा. लक्षात ठेवा उपमा अलंकार. पुढचा प्रश्न मित्रांनो, बोलताना विचारमालिका तुटल्यास कोणतं विरामचिन्ह येतं? तर मित्रांनो बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास कोणतं विरामचिन्ह येतं? तर ऑप्शन क्रमांक 1 अपसारण. ऑप्शन क्रमांक 1 अपसारण याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर बघा मित्रांनो, की बोलता बोलता अचानक विचार खंडित झाल्यास किंवा पुढं स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसारण चिन्हाचा या ठिकाणी वापर केला जातो पहा.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी तमिळ नसणारा शब्द कोणता? तर पहा, अनारसा याचं बरोबर उत्तर आहे. अनारसा हा मित्रांनो तेलुगू शब्द आहे पहा. आणि चिल्ली पिल्ली सार मठ्ठा आप्पा हे तमिळी शब्द आहेत पहा. समजलं? अश्व या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला नसलेला शब्द ओळखायचा पहा या ठिकाणी. नसलेला अश्व, घोड्याला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो, धव याचं बरोबर उत्तर आहे पहा. अश्वला समानार्थी शब्द पाहिले तर घोडा, तुरुंग, वारो, वाजी हय. तर धव या शब्दाचा अर्थ होतो पती, नवरा किंवा कांत. लक्षात ठेवा, धवला समानार्थी शब्द आहे पहा. खालीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता आहे? तर न मित्रांनो हा अनुनासिक वर्ण आहे पहा. ज्या वर्णांचा उच्चार करताना नाकातून केला जातो त्याला अनुनासिक म्हणतात. मराठीमध्ये 5 अनुनासिक आहेत पहा. ही 5 अनुनासिक आहे मराठीमध्ये पहा. नेक्स्ट मित्रांनो, वाटे, भासे, जणू, गमे हे शब्द कोणत्या अलंकारामध्ये असतात? मित्रांनो, हे कोणत्या अलंकारामध्ये असतात तर लक्षात घ्या सगळ्यांनी. हे कोणत्या अलंकारामध्ये असतात तर उत्प्रेक्षा. लक्षात ठेवा, वाटे, भासे, जणू, गमे हे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये असतात पहा. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर उपमेय हे जणू काही उपमानाच आहे अशी कल्पना जेथे मांडलेली असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. यामध्ये जणू, जणू काही, गमे, वाटे, भासे हे काय मित्रांनो असे शब्द येतात. समास ओळखायचा आहे गुरुबंधू. मित्रांनो, गुरुबंधू या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर मध्यमपद लोपी समास या लक्षात ठेवा. गुरुबंधू म्हणजेच गुरूंच्या नात्याने बंधू असलेला. सामासिक शब्दामधलं पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली पदे विग्रह करताना गाळावी लागतात, म्हणून याला मध्यमपद लोपी तत्पुरुष समास असं म्हणतात पहा. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील आहे पहा. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेमध्ये आहे? तर मित्रांनो, अतिथी. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 अतिथी याचं काय पहा बरोबर आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं, बोला काय किंमत लावाल तुम्ही याची, या वाक्यामध्ये कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 बोला याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. बोला. एखाद्याला उद्देशून बोलताना, संबोधन करताना सुरुवातीच्या शब्दानंतर स्वल्पविराम दिला जातो, म्हणून बोला नंतर काय स्वल्पविराम येईल पहा. पुढील शब्दाचा आपल्याला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर शाखामृग, ऑप्शन क्रमांक 4 शाखामृग याचं बरोबर उत्तर आहे पहा. वारो हैतुरुंग हे घोड्याला समानार्थी शब्द आहेत पहा. समजलं? शाखामृग हा वानर, माकड या शब्दाचा काही समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सूर्य या शब्दाचे विसंगत ठरणारा शब्द कोणता आहे? तर सूर्यांशू याचं बरोबर उत्तर मित्रांनो रवी, आदित्य, भास्कर, मित्र, भानू हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत, परंतु सूर्यांशू हा सूर्याचा समानार्थ नाही, तो विसंगत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे. बोके संन्यासी. तर मित्रांनो, ढोंगी मनुष्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. ढोंगी मनुष्य म्हणजे बघा, मांजर जसे डोळे मिटून साधू असल्याचा अवांत, तसा ढोंग करणारा म्हणजे ढोंगी मनुष्य. 49 नंबरचा प्रश्न आहे, जीर्णोद्धार म्हणजे काय? तर मित्रांनो, जुन्याची दुरुस्ती. लक्षात ठेवा, जुन्याची दुरुस्ती. जीर्ण झालेला म्हणजे खराब, जुना झालेला. वास्तूची किंवा वस्तूची डागडोजी करून तिला मूळ स्वरूपात आणणे म्हणजेच काय? जीर्णोद्धार करणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अक्काबाईचा फेरा या वाक्प्रचाराचा अर्थ निवडायचा आहे. अक्काबाईचा फेरा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 अत्यंत गरिबी येणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. अक्काबाईचा फेरा म्हणजे नशिबामध्ये अत्यंत दरिद्रता, दारिद्र्य किंवा मोठी आर्थिक टंचाई निर्माण होणे. तुम्ही इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या पीडीएफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी
फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल, तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत, 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.